तर नमस्कार मित्रो, आता आपण आलेलो आहे प्रयागराज इथं कुंभमेळ्यामध्ये। आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ते आहे अश्वमेध घाट। पाठीमागे पाहू शकता तुम्ही, ही जी आहे गंगा नदी आहे। गंगा नदी समोर जो आहे समोर संगम आहे की जिथं गंगा यमुना सरस्वती या तीन नद्यांचा संगम आहे। तिथं आपण आता थोड्या वेळात जाणार आहे। पाठीमागे आपण पाहू शकता रेल्वेचा ब्रिज आहे आणि या बाजूला ही यात्रेकरू। तर या कुंभमेळ्यामध्ये स्वच्छतेला खूप महत्त्व दिलं जाऊ राहिलं। इथं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लाखोच्या संख्येमध्ये इथं तुम्हाला संडास बाथरूम ज्याच्या बाहेर पाण्याची व्यवस्था आहे। तुम्ही परिसर जर बघितला हा तर या परिसरामध्ये तुम्हाला कुठंच घाण दिसणार नाही। स्वच्छता कर्मचारी आहेत। हे पाहू शकता तुम्ही कुंभमेळ्यातली गर्दी। जो की आता गर्दी कमी झालेली आहे, जे की आपल्याकडे अफवा चालू आहेत की खूप गर्दी आहे, असा कुठलाही प्रकार नाही। संगमावरती स्नान करून वापसी मार्गाद्वारे आता सर्व भाविक जे आहेत बाहेर निघत आहेत। अशा प्रकारे इथं गेट बनवलेले आहेत। प्रत्येक ठिकाणी पोलीस चौकी आहे, सुरक्षा व्यवस्थाची चोख आहे, तर कुठलीही भीती नाही। कुंभमेळ्यामध्ये जर आपलं कोणी नातेवाईक, आपल्या मित्रमंडळी जर कोणी हरवलं तर त्यांच्याकरता इथं भयापाया केंद्र असं बनवलेलं आहे, जिथं तुम्ही येऊन आपली तक्रार जमा करू शकता। किंवा जो कोणी हरवलेला व्यक्ती असेल तो इथं जर आला तर त्यांची इथं कॉम्प्युटरमध्ये नोंद होते आणि सर्व जे इथं सेक्टर आहेत सर्व सेक्टरमध्ये ती माहिती पोहोचवली जाते। अशामुळे तो हरवलेला व्यक्ती इथं लगेच मिळून जाण्यास मदत होते। हे आता तुम्ही पाहू शकता, आता सध्या आहे आम्ही बडे हनुमानजी या मंदिराच्या जवळ आणि इथली ही तुम्ही गर्दी आहे ही पाहू शकता। गर्दी आता कमी झालेली आहे, हे बघू शकता। हे इथं बडे हनुमानजी मंदिर आहे।